वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाच्या श्लोकातील 67वा श्लोक पाहणार आहोत. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता या 67व्या श्लोकापासून ते 76व्या श्लोकापर्यंत या 10 श्लोकात प्रभाते मनी राम चिंतित जावा हे पालुपद झालेलं आहे. आपल्याला थोडासा पालुपदाचा आधी थोडासा विचार करायचा आहे. या श्लोकाच्या पुस्तकामध्ये 30 श्लोक राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी बजावा. या पद्धतीने 3ऱ्या श्लोकामध्ये रामाच्या चिंतनाचा विषय आलेला आहे. पण आता तो प्रामुख्याने एकूण 10 श्लोकांच्या मध्ये हा विषय आलेला असल्यामुळे चिंतन या विषय स्पष्टीकरण आवश्यक आहे. आता आपल्याला पाहिजे घनश्याम राम हा लावण्य रूपी. आता राम हे लावण्य प्रतीक आहे. चंद्रांचं जे छायाचित्र आपण पाहतो ते पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला समाधान लागतं. आपल्याकडे प्रामुख्याने भारतीय संस्कृतीने सांगितलेले शब्द बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. आम्हाला म्हणावं लागतं की इंग्रजीमध्ये ब्युटिफुल म्हणजे स्त्रियांच्या मध्ये जी सर्वस्व सुंदर आहे तिला ब्युटिफुल म्हणतात आणि पुरुषांच्या मध्ये असलेला जो पुरुष त्याला हँडसम म्हणतात. खरं म्हणजे आमच्याकडे शब्द नाहीत का, पण सांगितले तर लक्षात येत नाहीत म्हणून ही थोडीशी प्रस्तावना करायला लागली. आमच्याकडे सर्वात सुंदर असलेल्या पुरुषासाठी जो शब्द आहे तो आहे मदन. मदनाचा पुतळा असं आपण गाणं निश्चितच ऐकलं असेल. आणि स्त्रियांसाठी जो शब्द आहे ते आहे रती. म्हणजे मदन आणि रती हे स्त्री आणि पुरुष सौंदर्याच्या लक्षणाचे 2 प्रतीक आहेत. मला या संदर्भात का संदर्भ घ्यावा वाटत, हे खरोखरच अत्यंत दिसायला लावण्य संपन्न आहेत, सुंदर आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याला ध्यान करायचं पण सर्व संप्रदायात हे भक्तिपंथाचे आहोत आणि भक्तिपंथाची असल्यामुळे सगुण रूपाची उपासना आपण करतो आणि म्हणून सगुण रूपाचं वर्णन जे काही केलंय त्याप्रमाणे ध्यानाला ते उपयोगी पडलं पाहिजे. ध्यान त्याच्यावर पाहिजे. समोर जी मूर्ती ठेवायची ती लावण्य संपन्न आणि अत्यंत प्रसन्न असेल तर ध्यान होऊ शकतं. हा एक महत्त्वाचा भाग करावा लागतो. आईचं बैसून आवडल्यानंतर आळवा म्हणणं मग लक्षात येतं की आवडी अनंत आळवा किती कठीण आहे. सांगायचं तात्पर्य काय की त्याच्यासाठी आधी आम्हाला साधना करावी लागते. आणि या साधना कसा असतो, मनुष्य कोणत्या गोष्टीमध्ये जास्त रममान होतो तो रममान होतो त्याच्या आवडीच्या. घनश्याम राम हा लावण्य रूपी लावण्याने परिपूर्ण असलेले रामचंद्र आहेत हे आपल्याला यामधून लक्षात येईल. पुढे जे आपल्याला पाहिजे महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी ते कसे आहेत तर म्हणाले ते धीर गंभीर आणि पराक्रमी आहे.
आता या ठिकाणी आम्हाला ध्यानासाठी हे विषय कशासाठी घ्यावे लागले, तर ज्या शब्दां योजना केली त्या शब्दांचे अर्थ आम्ही लक्षात घेतले पाहिजेत. रामचंद्रांचा रंग कसा आहे हे सांगताना त्यांनी सांगितलं घनश्याम, म्हणजे पाण्याने भरलेले ढग जसे असतात त्या ढगाचा रंग जसा दिसतो तशा प्रकारचा प्रभू रामचंद्रांचा रंग आहे. आता पाण्याने भरलेला ढग नेमकं काय करतो याचा जर विचार केला येईल, तो संपन्न आहे आणि स्वतः जवळ काही होत नाही, विश्वासाठी सगळं देऊन टाकतो, पाऊस पडतो आणि त्यामुळे भूमी समृद्ध होते. म्हणजे भूमी समृद्ध करण्याचं काम ते ढग करतात. त्याचप्रमाणे जे साधक आहेत, जे परमेश्वराची उपासना करणारे आहेत, जे भक्ती मार्गी आहेत, त्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा प्रभू रामचंद्र करतात. पण आम्हाला प्रभू रामचंद्रांना शरण जावं लागेल, तेव्हाच त्या पद्धतीचा फायदा आम्हाला होईल. हे आपण या पहिल्या चरणाहून लक्षात घ्यायचं. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी ते कसे आहेत, तर गंभीर आहेत आणि धीर. लक्षात घ्या, धीर सुटला असा आम्ही बऱ्याच वेळा शब्द प्रयोग करतो. याचा अर्थ काय होतं की आम्हाला एखादी गोष्ट सहन करण्याची पात्रता नाही असा अर्थ होतो. पण ज्या वेळेला आम्ही ध्यानाला बसतो त्यावेळेला आम्हाला धीर धरला पाहिजे. आमचा धीर कसा असतो म्हणाले, 15 दिवसापासून आम्ही 20-20 मिनिट ध्यानाला बसतो पण काही अनुभव येत नाही. याचा अर्थ मग आता सोडून द्यायचं का, तर सोडून द्यायचं नाही, त्या ठिकाणी आम्ही धीर धरला पाहिजे. याचा अर्थ आमच्याजवळ धैर्य असलं पाहिजे. साधनेत सुद्धा धैर्याची आवश्यकता आहे आणि धैर्याचं प्रतीक आहेत प्रभू रामचंद्र. तिथे धैर्यवान आहेत, कुठल्याही प्रसंगाने ते खचून जात नाहीत. आणि आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही प्रकारची संकट आमच्या जीवनात जेवढी आली नाही त्याच्यापेक्षा जास्तीचे संकटाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले. पण चेहऱ्यावर सुरकुत्या कधी आल्या नाहीत, चेहऱ्यावर दुःखाची छटा कधी आली नाही. चेहरा कसा आहे, धीर गंभीर आहे, प्रसन्न आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकाराने बदल होत नाही. आनंदाचा प्रसंग येवो त्यामध्ये ते हुरळून जात नाहीत आणि दुःखाचा प्रसंग आला तर ते खचून जात नाहीत. आम्हाला माहिती आहे उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि हे ठरलंय, सगळी तयारी झाली आहे. आणि सकाळ उजाडल्यानंतर ज्या वेळेला राज्याभिषेकाची तयारी चालली असं गृहीत धरून बाहेर पडतात त्यावेळेला जे लक्षात येतं उदासीनता, त्यामुळे कळतं की राज्याभिषेक नाही, वनात जावं लागणार आहे. मला सांगा, दुसरा कोणी जर असता तर खचून गेला असता, नाही तर आपल्याजवळ सामर्थ्य म्हणून बापाची हत्या केली असती. पण दोन्ही गोष्टी न करता, खचूनही न जाता, मनामध्ये क्रोध उत्पन्न न होऊ देता धीर धरलेला आहे की याही मध्ये काहीतरी नियतीचे संकेत असतील आणि त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. तर प्रभू रामचंद्रांचा हा गुण सुद्धा आमच्यामध्ये आला पाहिजे. धीर धरण्याची आमची पात्रता निर्माण झाली पाहिजे. हे या शब्दांमधून लक्षात येतं. ज्याचं आम्ही ध्यान करतो त्याच्यासारखं आम्हाला होता आलं पाहिजे, असा यातला एक भाव. आणि सगळ्याही शेवटीला हे जे महत्वाचं पालुपद आहे याचा अर्थ मात्र थोडासा आपल्याला विस्ताराने घ्यायचा आहे. आज पूर्ण नाही झाला तर आपल्याला उद्याच्या याच्यात करता येईल, परंतु थोडक्यामध्ये न सांगता त्याचा विस्तार करायचा आहे. आज काही भाग घेऊया. प्रभाते मनी राम चिंतित जावा. अहो 24 तास चिंतन करायचंय, पण प्रभाते मनी राम चिंतित जावा हे का बरं म्हटलं, तर हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एका हिंदी सुभाषितकाराने रात्रीच्या 4 प्रहराचं वर्णन करताना पहिले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी असं म्हटलंय. की रात्री 6 ते 9 सगळे जागे असतात, 9 ते 12 भोगे, 12 ते 3 तस्कर
आणि 3 ते 6 योगी जागे असतात. या सकाळच्या प्रभात समयी हे सर्व योगी जागे असल्यामुळे त्यांच्या त्या जागृतीचा परिणाम म्हणजे ते निरनिराळ्या ठिकाणी साधना करत बसतात. विचार करा, आम्ही संध्याकाळच्या वेळा साधनेला बसलो तर मन लागत नाही, आजूबाजूचं वातावरण विक्षिप्त असतं, निरनिराळ्या प्रकारचे आवाज येतात, त्यामुळे मन लागत नाही. पण एक तर सकाळच्या वेळेला मन प्रसन्न असतं. याचं कारण आम्ही झोपेतून उठलेलो असतो आणि दुसरं मी आता सांगितल्याप्रमाणे निरनिराळे साधक निरनिराळ्या ठिकाणी साधनेला बसलेला असतात, त्याचाही उपयोग होतो. याविषयीचं विवेचन आपल्याला पुढील भागात पाहता येईल. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु